सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मित्रहो, आजपर्यंतचे जे आपण व्हिडिओ बनवलेले आहेत ते व्हिडिओ विद्यार्थ्यांसाठी व्हिडिओ बनवले, पालकांसाठी व्हिडिओ बनवले, परंतु आजचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ वयाच्या 60 वर्षानंतरच्या व्यक्तीसाठीचा हा व्हिडिओ आहे. म्हणजे आपलं वय 60 झाल्याच्या नंतर, 60च्या नंतर, 60 वर्षाच्या नंतर आपण कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी, कोणत्या गोष्टीचं पालन करावं, हे मुद्दे आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर पहिला मुद्दा आपण या ठिकाणी पाहणार आहोत की आपल्या शरीराकडे लक्ष देणं गरजेचं आहे. ज्या वेळेस आपलं वय 60 वर्ष व्हायला लागतं त्यावेळेस आपण आपल्या शरीराकडे लक्ष देणं अत्यंत महत्वाचं आहे किंवा गरजेचं आहे. ज्या वेळेस 40च्या नंतर, 50च्या नंतर किंवा 60च्या नंतर आपले दात कमजोर व्हायला लागतात, आपले कान सुद्धा कमजोर व्हायला लागतात, आपले डोळे कमजोर व्हायला लागतात. म्हणजे एक निसर्गाचा किंवा सृष्टीचा नियम असा आहे की आपणाला पचेल ते खावं, आपणाला योग्य ते ऐकावं आणि आपणाला योग्य ते पाहावं. म्हणजे निसर्गानं नियम असा घालून दिलेला आहे की आपण काही गोष्टी पाहायच्या टाळल्या पाहिजेत, काही गोष्टी खायच्या टाळल्या पाहिजेत, काही गोष्टी ऐकायच्या सुद्धा टाळल्या पाहिजेत. म्हणजे आपल्याला कमी ऐकू यायला लागतं, म्हणजे आपल्याला कमी दिसायला लागतं. याचा अर्थ असा आहे की आपण ह्या गोष्टी टाळल्या पाहिजेत, पाळल्या पाहिजेत. 2 नंबरचा मुद्दा आहे की नियमित आपण औषधोपचार घ्यावा. की कोणी व्यक्तीला बीपी आहे, कुणाला शुगर आहे, तर बीपीच्या शुगरच्या ज्या गोळ्या असतील, जे काही औषधोपचार असेल ते आपण नियमितपणे घेणं खूप गरजेचं आहे, खूप महत्वाचं आहे. 3 नंबरचा मुद्दा आहे सकाळी सूर्योदयाच्या अगोदर उठावं. वयोवृद्ध व्यक्तींनी सूर्योदयाच्या अगोदर उठावं, पहाटे उठण्याचा प्रयत्न करावा. पहाटे उठावं याचा अर्थ 3 वाजता 4 वाजता उठावं असं नाही, तर 5 वाजता 4:30 वाजता उठणं महत्वाचं आहे. सकाळचे जे वातावरण असतं ते आपल्याला आल्हाददायक बनवत असतं, आपल्याला फ्रेश बनवत असतं. त्यामुळं आपण पहाटे सकाळी लवकर उठणं अत्यंत महत्वाचं आहे. संध्याकाळी वेळेवर झोपावं. पुढचा 4 नंबरचा मुद्दा काय, संध्याकाळी आपण वेळेवर झोपणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. सकाळी लवकर उठायचं असेल तर संध्याकाळी वेळेवरती झोपणं खूप महत्वाचं आहे. त्यानंतर 5 नंबरचा मुद्दा असा आहे की आपण जास्त जागरण करू नये. टीव्ही पाहणं, मोबाईल पाहणं या गोष्टीच्या नावाखाली किंवा वाचनाच्या नावाखाली आपण जास्त जागरण करायला नको. जागरण केल्यामुळं आपली तब्येत बिघडू शकते आणि त्याचा आपल्यावरती विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळं आपण जागरण टाळणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे आपण सेवानिवृत्त झालेलो आहोत ही विसरायला नको. बघा, जे काही 58 वर्षाच्या नंतरची, 60 वर्षाच्या नंतरची मंडळी आहेत की आपण सेवानिवृत्त झालोत, आपलं वय 60 वर्ष झालेलं आहे, 58 वर्ष झालेलं आहे, हे आपण विसरायला नको. की आपण ह्या गोष्टी आपण बऱ्याच वेळेला विसरून जातो आणि नको त्या गोष्टी आपण करायला लागतो. आपण नको ती अवजड कामं करायला लागतो. आपल्याला ज्या गोष्टी झेपत नाहीत, ज्या गोष्टी खपत नाहीत त्या गोष्टी सुद्धा आपण करण्याचा प्रयत्न करत असतो. नको त्या गोष्टीमध्ये आपण हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करत असतो. तर ह्या गोष्टी आपण कुठेतरी टाळलं पाहिजेत. की आपण आता सेवेतून मुक्त झालोत, सेवानिवृत्त झालोत, ह्या गोष्टी आपण विसरायला नको. यानंतरचा पुढचा मुद्दा आहे की जास्त सल्ले देणे टाळावेत. आपण इतरांना जास्त सल्ले जर द्यायला लागलो तर त्या गोष्टी इतरांना रुचणार नाहीत, पटणार नाहीत, आवडणार नाहीत. म्हणून इतरांना जास्त सल्ला द्यायचं आपण टाळलं पाहिजे. ज्या व्यक्तीला आपल्या सल्ल्याची गरज आहे, आपल्या मार्गदर्शनाची गरज आहे, त्यांना आपल्या नॉलेजची गरज आहे, तिथंच आपण आपलं नॉलेज, आपलं ज्ञान काढणं आणि इतरांना सल्ला देणं आवश्यक आहे, गरजेचं आहे. जिथं गरज नाही तिथं जर आपण सल्ला द्यायला लागलो तर ते त्यांना आवडणार नाही, पटणार नाही. योगासन करणे, प्राणायाम करणे, फिरणे यावरती आपण भर देणं गरजेचं आहे. आता आपण योगासनाकडे वळणं गरजेचं आहे. योगासनाच्या माध्यमातून आपला शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकास होऊ शकतो. आपलं मन शांत राहू शकतं. नको ती जे काही आपल्या शरीरावरती जो काही ताणतणाव निर्माण झालेला आहे त्या ताणतणावामधून मुक्त होण्यासाठी योगासन हा रामबाण उपाय आहे. म्हणून आपण योगासनाकडे वळणं गरजेचं आहे, प्राणायाम करणं गरजेचं आहे
आणि वॉकिंग करणं म्हणजे फिरण्याकडे आपलं लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. आपण सेवानिवृत्त झालो याचा अर्थ आता आपलं सगळंच काही संपलंय असं नाही. खऱ्या अर्थानं आपल्या जगण्याची सुरुवात आता आहे. त्यामुळं आपण योगासन, प्राणायाम आणि वॉकिंग कडे, फिरण्याकडे आपलं लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. अनावश्यक व्यायाम करू नये. बघा, काही मंडळी आपल्या वयाचा न विचार करता ते नको ते व्यायाम करतात. दंड बैठका काढणं, रनिंग करणं, पळणं, धावणं, उड्या मारणं, म्हणजे ह्या गोष्टी आपल्या शरीराला आता नको आहेत. जर अशा अनावश्यक गोष्टी, अनावश्यक व्यायाम आपण जर करायला लागलो तर आपले म्हणजे एखादं हाड वगैरे म्हणजे फ्रॅक्चर होऊ शकतं. त्यामुळं आपण ते नको ते व्यायाम करायला नकोत. अवजड व्यायाम आपण करायला नकोत. बरीच मंडळी मोठमोठी ओझे उचलतात, त्या गोष्टी सुद्धा आपण टाळणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे, ताणतणाव निर्माण होईल असं कोणतंही काम करायला नको. आपल्या वागण्यामुळं, आपल्या बोलण्यामुळं ताणतणाव निर्माण होईल असं आपण वर्तन टाळलं पाहिजेत. आपण आपलं बोलणं, आपण वागणं आपण टाळणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या बोलण्यामुळं, वागण्यामुळं ताणतणाव निर्माण होईल आणि आपलं टेन्शन वाढेल. अशा गोष्टी आपण टाळणं खूप गरजेचं आहे. मनसोक्तपणे आपले छंद जोपासावेत. या मंडळींनी आपले जे काही छंद आहेत, आपली आवड निवड आहे, ती मनसोक्तपणे जोपासणं गरजेचं आहे. आपल्याला फिरावं वाटतंय, मनसोक्तपणे फिरून या. आपल्याला गाणी ऐकावं वाटतंय, मनसोक्तपणे गाणी ऐका. आपण आपल्या मुलांचा, आपल्या नातवंडांचा विचार करण्यामध्ये इतकी आपण रमलो की आपल्या लेकरांचं काय होईल, कसं होईल, आपल्या नातवंडाचं कसं होईल, आपल्या पोरांचं कसं होईल, काहीच होत नाही. सगळं काही चांगलं होणार आहे. त्यामुळं आपण आपले छंद मनसोक्तपणे जोपासणं गरजेचं आहे. आपण दिलखुलासपणे जगणं गरजेचं आहे. आपण कसलाही विचार न करता तणावमुक्त आणि आनंददायी वातावरणामध्ये जीवन जगणं हे अत्यंत महत्वाचं आहे. पुढचा मुद्दा आहे, नातवंडासोबत आपला जास्त वेळ घालवा. आपले छोटे छोटे नातवंड आहेत, त्या नातवंडांच्या सोबत आपण खेळलं पाहिजेत, आपण पाळलं पाहिजेत, आपण त्यांच्या सोबत गप्पा गोष्टी मारल्या पाहिजेत आणि आपला दिवस आनंदात कसा जाईल याचा विचार आपण कुठंतरी करणं गरजेचं आहे. वागत असताना, बोलत असताना आपल्याकडून चुका होणार नाहीत याची काळजी घेणं गरजेचं आहे. बघा, आपल्या पाठीमागं खूप मोठा अनुभव आहे, जीवनानुभव आहे. त्या जीवन अनुभवाच्या जोरावर आपण अशा पद्धतीनं आपण मार्गक्रमण करणं गरजेचं आहे की आपल्याकडून चुका होणार नाहीत आणि त्या चुकांचे परिणाम आपल्याला आपल्या वैयक्तिक जीवनावरती, आपल्या पर्सनल लाईफ वरती होणार नाहीत याची आपण कटाक्षानं काळजी घेणं अत्यंत महत्वाचं आहे. 60 नंतरचे वय हे आराम करण्यासाठी असते याची जाणीव ठेवणं गरजेचं आहे. आता आपलं वय 60 वर्ष झालेलं आहे म्हणजे आता आपण आराम करणं गरजेचं आहे. आपल्या शरीराला आपण आराम देणं गरजेचं आहे. आपल्या शरीराला आरामाची गरज आहे. आता आपण जे काही अवजड कामं आहेत, नको त्या गोष्टी आहेत, नको ते उपद्व्याप आहेत किंवा मानसिक ताणतणाव येईल अशा गोष्टी आपण करणं टाळलं पाहिजेत. त्यासाठी आपलं वय हे आता आराम करण्याचं वय आहे. आपल्या शरीराला आपण आराम देणं खूप गरजेचं आहे. पुस्तके वाचणे, बातम्या ऐकणे, पेपर वाचणे अशा कामासाठी जास्तीत जास्त वेळ घालवणं गरजेचं आहे. वाचनासाठी जर आपल्याला बोर होत असेल तर आपण वाचन करणं गरजेचं आहे. बातम्या ऐकणं गरजेचं आहे, पेपर वाचणं गरजेचं आहे. अशा कामामध्ये आपण आपला दिवस घालवणं गरजेचं आहे. बऱ्याच व्यक्तींना दिवस जात नाही, त्यामुळे ते शेतामध्ये काम करत बसतात. शेतामध्ये काम करण्यामुळं, अवजड ओझं उचलल्यामुळं त्याचा आपल्या आरोग्यावरती, आपल्या शरीरावरती विपरीत परिणाम होऊ शकतो. आपल्याला झेपेल ते काम करायला हरकत नाही, परंतु अवजड काम मात्र आपण टाळणं गरजेचं आहे. पुस्तक वाचणं किंवा गाणी ऐकणं, गप्पा गोष्टी करणं, पेपर वाचणं याकडे आपलं लक्ष केंद्रित करावं. हट्ट करणं किंवा चोट धरणं आपण टाळलं पाहिजे. बघा, बऱ्याच व्यक्तीला म्हणजे हट्टी प्रवृत्ती असते, तर कुठंतरी आपण हट्ट करणं टाळलं पाहिजे की आता सगळ्या गोष्टी माझ्याच मनासारख्या झाल्या पाहिजेत, हे असंच झालं पाहिजे, ते तसंच झालं पाहिजे, पोरानं माझं ऐकलं नाही, सुनेनं माझं ऐकलं नाही. ह्या गोष्टी आता कुठंतरी आपण बंद करणं गरजेचं आहे.
तर आपण हट्ट करणं, तट धरणं ह्या गोष्टी आपण आता टाळल्या पाहिजेत. कसं आहे बघा, 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे असं म्हटल्याप्रमाणे आपण त्या गोष्टी आता टाळल्या पाहिजेत. हट्ट, तट ह्या गोष्टीपासून आता आपण दूर गेलं पाहिजेत. पुढचा मुद्दा आहे व्यसनापासून दूर राहावे. बऱ्याच व्यक्तींना तरुण वयामध्ये व्यसन लागलेलं असतं आणि त्या व्यसनाचे परिणाम आमच्या शरीरावरती, आमच्या आरोग्यावरती झालेले पाहायला मिळतात. बिडीमुळं, सिगारेटमुळं, तंबाखूमुळं आम्हाला कुठेतरी खोकल्याचा त्रास, दम्याचा त्रास अशा गोष्टी होऊ शकतात. त्यामुळं आता आम्ही त्या व्यसनापासून दूर जाणं गरजेचं आहे. आता आमचं वय 60च्या पुढे गेलंय. आमचा आदर्श आमच्या मुलांनी घेतला पाहिजेत, आमचा आदर्श आमच्या नातवंडांनी घेतला पाहिजेत. त्यासाठी आपण व्यसनापासून दूर राहणं खूप गरजेचं आहे, खूप महत्वाचं आहे. मुलांनी म्हटलं पाहिजे की माझ्या बापाला व्यसन नाही, आपल्या नातवंडांनी म्हटलं पाहिजे की माझ्या आजोबाला कसल्याही प्रकारचं व्यसन नाही. तर आपला आदर्श घेऊन, आपलं अनुकरण करून आपल्या मुलांनी जगलं पाहिजे, आपल्या नातवंडांनी जगलं पाहिजे. त्यासाठी आपण आपल्याला जर एखादं व्यसन लागलेलं असेल तर ते व्यसन कमी करणं गरजेचं आहे. त्या व्यसनापासून आपण दूर जाणं गरजेचं आहे. आपलं लाईफ हे व्यसन मुक्त बनवणं गरजेचं आहे. जर आपलं लाईफ इथून पुढचं जर व्यसनमुक्त असेल तर आपण निरोगी जीवन जगू शकतो, आपलं आरोग्य चांगलं राहू शकतं. त्यासाठी व्यसनापासून दूर जाणं गरजेचं आहे. यानंतरचा मुद्दा आहे मार्गदर्शकाची भूमिका आता आपण वटवणं गरजेचं आहे. आता आपण मार्गदर्शक म्हणून जगणं गरजेचं आहे. आपण इतरांना मार्गदर्शन केलं पाहिजे, मुलांना मार्गदर्शन केलं पाहिजे, आपल्या नातवंडांना मार्गदर्शन केलं पाहिजे. त्या मार्गदर्शनाची आपली मुलं, आपली नातवंड वाट पाहिली पाहिजेत. अशा प्रकारचं त्यांना हवं असलेलं योग्य ते मार्गदर्शन करणं गरजेचं आहे. आमची भूमिका आता मार्गदर्शकाची असणं अत्यंत महत्वाचं आहे किंवा गरजेचं आहे. यानंतर मी तुम्हाला शेवटचा मुद्दा सांगणार आहे. आपल्या मनाचं खच्चीकरण होणार नाही याची आपण काळजी घेणं गरजेचं आहे. आपण सेवानिवृत्त झालो, आपलं वय 57-58 झाले किंवा 60 झालंय, याचा अर्थ असा नाही की आता आपलं सगळंच काही संपलंय. तर आता खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाची ही सुरुवात आहे. त्यामुळं आपल्या मनाची कसल्याही प्रकारचं खच्चीकरण होऊ न देता आत्मविश्वासानं जीवन जगणं गरजेचं आहे. आपलं एक शेड्यूल ठरवणं गरजेचं आहे, आपली एक दिनचर्या ठरवणं गरजेचं आहे आणि त्या दिनचर्येप्रमाणे आपण आनंददायी, तणावमुक्त वातावरणामध्ये जीवन जगणं गरजेचं आहे. 100 वर्षापर्यंत मी जीवन जगू शकतो, 90 पेक्षा जास्त वर्ष मला जीवन जगायचं आहे, अशा प्रकारचा आत्मविश्वास बाळगून आपण त्या पद्धतीनं जीवन जगणं गरजेचं आहे. आपली दिनचर्या त्या पद्धतीची निर्माण करणं गरजेचं आहे. तर असा हा एक व्हिडिओ मी वयोवृद्ध मंडळीसाठी, म्हणजे ज्यांचं वय 60 वर्ष झालेलं आहे अशा मंडळीसाठी हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला आवर्जून कॉमेंट करून सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ जर पाहायचे असतील तर डॉक्टर ज्ञानोबा मुंडे उदगीर ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा, सबस्क्राईब करायचं बरेच जण टाळतात, तर तुम्ही व्हिडिओ सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्याच्या नंतर मला सुद्धा एक प्रकारची प्रेरणा मिळते. तुम्ही व्हिडिओला लाईक करा, त्यामध्ये युट्यूब मध्ये जाऊन तुम्ही काय करा, तिथं कॉमेंट्स करा, मला कळवा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला सांगा मला. तर तुम्ही तुमच्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.